वनरक्षक भरती 2026 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. 966 प्लस जागांसाठी वनरक्षकांची भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते. महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि या संदर्भात एक पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षकांची भरती कधी निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये फॉर्म भरण्यात होणार आहे. मेन याबद्दल आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. वनरक्षक भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक भरतीबद्दल सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला. तर पहा, वनरक्षकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे. आणि लास्ट जी भरती आली होती 2023 मध्ये वनरक्षकांची भरती आली होती आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी वनरक्षकांची भरती या ठिकाणी निघालेली नाही आहे. तर वनरक्षक भरती संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो एक पत्रक आलेलं आहे, तर ते पत्रक मी तुम्हाला दाखवून देतो. तर बघू शकता, एका व्यक्तीने त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता की राज्यात जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाच्या पदक वितरण सोहळ्यात कार्यक्रमात वन मंत्री यांनी वन खात्यातील कामाचा आढावा घेऊन रिक्त पदे भरती करण्याची घोषणा दिनांक 21 मार्च 2025 रोजी त्या सुमारास केली होती. आणि त्याचबरोबर जे अजूनही या ठिकाणी जे जागा निघाल्याने असल्यास सदर रिक्त पदामुळे व मनुष्यबळ अभावीस वन संवर्धन वन कायद्याची अंमलबजावणी करण्यात मोठ्या ठीक आहे. तर हे काही पत्रक आलं होतं, तर त्यामध्ये जे गणेश नाईकनी वनमंत्री आहे तर त्यांनी त्या ठिकाणी रिप्लाय दिला आहे. तर बघू शकता, वन विभागामध्ये सध्या स्थिती वनसेवकांची पदे निर्माण झालेली नाही आहेत. ठीक आहे, जे काही वनसेवकांचे पदे ते निर्माण झाली नाही आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29/7/2025 शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदू नामावली प्रमाणित करण्याचे कार्यवाही संबंधित वन वृत्त स्तरावर सुरू आहे. ठीक आहे, प्रश्न उद्भवत नाही. तर हे काही त्यांनी रिप्लाय दिलेला आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकांची भरती या ठिकाणी निघत आहे. एक लक्षात ठेवा, आता वनरक्षक भरतीमध्ये वयोमर्यादा विचार केला 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. SC/STला 5 वर्षाची सूट यामध्ये पाहायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला असणार ऑनलाईन पद्धतीने पेपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी प्रोसेस आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. 120 मार्कासाठी हा पेपर असणार आहे. 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. आणि पेपर जो आहे हा TCS कंपनी घेते. आणि 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, तुम्ही कोणती कॅटेगरी असा, SC ST OBC WS NTV जॉब SBC SCBC कोणती कॅटेगरी असा, 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास राहतो आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जात असते. लक्षात ठेवा. ठीक आहे, फक्त 60 पैकी 27 प्रश्न बरोबर आपले आले पाहिजे तर पेपर या ठिकाणी आपण पास राहतो. ठीक आहे, अशा प्रकारे पेपर राहते. पेपरसाठी 1.5 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाइम भेटते, जो की सर्वात चांगला, जो की सर्वात खास आहे. ठीक आहे, आणि पेपर जे विद्यार्थी मित्रांनो TCS कंपनी घेते, तर आपल्याला वाचायचं काय आहे, जे मोजकं आहे एवढं मोठं वाचण्यापेक्षा जे काही एवढं आहे तर एवढं वाचलेलं बरं आहे. कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकचा जो पेपर आहे हा TCS कंपनी घेते, तर आपल्याला वाचायचं काय आहे, जे प्रश्नपत्रिका याच्या अगोदर झाले TCS कंपनी काय करते, जे प्रश्न झालेले आहे तर तेच प्रश्न बार पेपरमध्ये रिपीट करते. तर आपल्याला ज्या जुन्या प्रश्नपत्रिका संच आहे, पेपर सेट आपल्याला वाचायचा आहे. तुम्हाला जर 2023 चे 2019 चे पूर्ण प्रश्नपत्रिका संच लागत असेल तर आपल्याजवळ सर्व प्रश्नपत्रिका संच ते तुम्हाला निःशुल्क भेटणार आहे. 1 रुपया सुद्धा तुमच्याजवळून घेतला जाणार नाही. आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, जॉईन करून घ्या. त्या टेलिग्राम
ग्रुपवर आपण सर्व प्रश्नपत्रिका संच टाकले। सर्व शिफ्टमधले ज्या शिफ्टमध्ये जेवढे काही प्रश्नपत्रिका संच झाले ते सर्व पेपर सेट आपण 2023 चे टाकलेले आहे आणि 2019 चे सुद्धा टाकले। निशुल्क तुम्हाला ते भेटणार आहे, ते स्वतः त्याच्या रिलेटेडच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, वनरक्षक भरतीमध्ये तर आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची आहे 163 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी आहे आणि महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर उंची लागणार आहे। छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना आणि महिला उमेदवार एसटी कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागणार आहे। छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढे काही जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये उंची वगैरे लागणार आहे। त्यानंतर आपल्या यामध्ये ग्राउंड आहे, तर पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे। 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 17 मिनिटाच्या अंदर मारले तर आपल्याला 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी, आणि दसचा टाइम वाढणार आहे। 1 मिनिट जरी वाढला तर 10 मार्क आपले मायनस या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारे 5 किलोमीटर रनिंग आपल्याला आहे पुरुष उमेदवारांना। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग आहे। 12 मिनिटांमध्ये जर महिला उमेदवारांनी 3 किलोमीटर रनिंग मारली तर आपल्याला पैकीच्या पैकी 80 मार्क भेटणार आहे। दसचा टाइम वाढणार आहे, तसे कमी मार्क्स आपल्याला यामध्ये पाहायला भेटणार आहे। तर अशा प्रकारे वनरक्षकचं ग्राउंड आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये पेपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर झाल्यानंतर सुद्धा आणखीन पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये। अशा प्रकारे यामध्ये जे ग्राउंड आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया आहे वनरक्षक भरतीची। तर लास्टची जी भरती आली होती 2023 ला आली होती आणि त्याच्या अगोदर जी भरती आली होती 2019 ला आली होती। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, अशा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा, महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक यांनी याच्या अगोदर घोषणा दिलेली आहे। वन दिनानिमित्त 21 मार्च 2025 ला त्यांनी घोषणा दिली आहे की ज्या वन वृत्तांमध्ये जेवढ्या काही जागा वन विभागमध्ये रिक्त आहे, वनरक्षक झालं, वनसेवक झालं, वन सर्वेक्षक झालं, ज्या रेंजमध्ये जेवढ्या काही जागा रिक्त आहे तर त्या आम्ही या ठिकाणी भरणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक यांनी या ठिकाणी दिले आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा दिली आहे की महाराष्ट्रामध्ये मेगा भरती आम्ही 2026 मध्ये काढणार आहे। 2026 जे वर्ष असणार आहे हे भरतीचं वर्ष असणार आहे, अशी सुद्धा त्यांनी घोषणा दिली आहे। तर त्यामध्ये वनरक्षकांच्या सुद्धा जागा आपल्याला पाहायला भेटणार आहे। 966 प्लस जागा वनरक्षकांच्या असणार आहे। तर वनरक्षकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर पहा इथून जर आपण पाहिलं तर लास्टची जी भरती आली होती 2016 ला आली होती आणि तिथून 3 वर्षानंतर 2019 ला वनरक्षकांची भरती आली होती आणि 2019 नंतर जर पाहिलं तर 2023 मध्ये भरती आली होती, म्हणजे 4 वर्षानं। आता 2023 नंतर जे विद्यार्थी मित्रांनो 3 वर्ष या ठिकाणी झाले आहे, आता 4थं वर्ष या ठिकाणी लागत आहे। तर नक्की तुम्हाला या एप्रिल ते मे महिन्यापर्यंत वनरक्षकांची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला आतापासून आपल्या तयारीमध्ये लागा। जे पण विद्यार्थी वनरक्षकची भरतीची तयारी करत असाल तर आतापासून अभ्यास करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणारा, मेहनत करणारा, अशाच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन वनरक्षक मध्ये होणार आहे। आणि आतापासून ग्राउंड पण करा, कारण की ग्राउंड लय भारी यामध्ये आहे वनरक्षकचं। ज्यांनी सुद्धा ग्राउंड टॉपचं मारलं तर तो लागल्यासारखाच आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे प्रक्रिया आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट वनरक्षक बद्दल देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय